कोणाची SIT करणार आहे का? कारण जी SIT 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी SIT स्थापन झाली. SIT बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली. मी असं म्हटलं की SIT सगळं व्यवस्थित करेल. मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसताना सुद्धा नाईलाजाने मला SITच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला SIT कडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्याबद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालंय, काय संभाषण झालंय आम्हाला माहीत नाहीये. 13 कॉल केलेत, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये. दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये. आणि या नावांच्याकडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ते झालं पाहिजे. ते का होत नाहीये? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकरांच्या सोबतचा नामकरण आवारे, जो सगळे ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा कल्प्रिट नंबर 1 नामकरण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे. गमे वन ऑफ द ट्रस्टी शिवनिका ट्रस्टचा. या गमे आणि नामकरण आवारेनंतर ललित पोफळे, जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. ललित पोफळे CA. ललित पोफळेने अनेक बड्या नेत्यांच्या मदतीने काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येते. या कंपन्या, हे बडे नेते यांची नावं आमच्याकडे आहेत. त्याचे इनपुट आम्ही वेळोवेळी SITला देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 2 वेळा पुनरुच्चार केलाय, आज पुन्हा सांगतेय. नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही SITला दिलेले आहेत. मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी खरात, आता मुलगा काहीतरी गायब झाला वगैरे अशी काहीतरी बातमी येते की त्याची चौकशी केली गेली होती आणि चौकशीच्या नंतर तो काहीतरी गायब झाला वगैरे. पण जर असं होत असेल तर हे वाईट आहे. या लोकांनी जर उद्या पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार कोण? काय नेमकी SITची अडचण असेल की एकाच वेळेला खरातची मुलगी, खरातची पत्नी, खरात यांना ताब्यात घेतलं जात नाही?